मुक्तिभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। नाशिकमधील येवला मुक्तिभूमीवर 13 ऑक्टोबर 1935 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती। आज या घोषणेला वर्धापन दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले। यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला तसेच क्रांती स्तंभाला अभिवादन केले। सर्वांना जय भीम। जय भीम। 13 ऑक्टोबर ही धर्मांतराची घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येवल्यात केली। त्यामुळे आमच्या येवला शहराचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये पसरलेले आहे। त्यामुळे मी सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो। आमच्या सरकारने गेल्या 7 वर्षामध्ये बरेचसे कोट्यवधी रुपयाचा निधी देऊन त्या स्मारकाचं काम पूर्ण केलेलं आहे आणि यापुढेही या स्मारकासाठी निधी आम्ही कमी पडून देणार नाही। सातत्याने सभागृहामध्ये आमच्या मागण्या असतात। आता मागच्या काळामध्ये मी 15 कोटी रुपयाच्यासाठी मंजूर केलेले आणि हा जनतेचा पैसा असल्यामुळे हे जनतेसाठीच खर्च केला पाहिजे। याच्यासाठी आमचं सरकार, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अर्थमंत्री अजितदादा असतील, हे सर्व आंबेडकर जनतेसाठी जेवढा खर्च लागणार आहे तेवढा निधी देण्याचं काम आमचं सरकार करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा जास्त सुविधा कशा आंबेडकर जनतेला देता येईल याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहे। परत एकदा माझ्यातर्फे सर्व आंबेडकर बांधवांना शुभेच्छा व्यक्त करतो।